चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार, सिटी न्यूजच्या महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व अमरावती शहरातील प्रभागामध्ये आपला महासंग्रामचा रथ दाखल होतोय। तर आज आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये दाखल झालेला आहोत। अनेक उमेदवार सुद्धा आपल्याशी जुडलेले आहेत। नेमक्या कोणत्या विकास कामाचे मुद्दे घेऊन आता उमेदवार या महानगरपालिका निवडणुकीला समोर जाणार हे त्यांच्याच तोंडातून आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जुडलेले आहेत, आपला परिचय द्या अगोदर आणि कोणते विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जात आहे। नमस्कार, मी सौ कोमल संतोष बद्रे वंजारी। मी प्रभाग क्रमांक 14 क गट सर्वसाधारण महिला बटन क्रमांक 3 वरून उमेदवारी घेतली, शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरून। माझं विकासाचं ध्येय एकच आहे की युवा विजन। आता युवा विजन जर तुम्ही म्हटलं तर 9 वर्षानंतर ही निवडणूक आलेली आहे आणि 9 वर्षानंतर ही निवडणूक जेव्हा आलेली आहे तर ही एका सणासुदीसारखी आपल्याला साजरी करायची। कारण 9 वर्षामागे जेव्हा 2017 मध्ये इलेक्शन झालं होतं त्यावेळेला युवा वर्गाचा जो एक थांबलेला वर्ग होता तो आज ट्रेंडमध्ये जो आहे ते आज यावेळेला पहिल्यांदा वोटिंग करतील आणि तो एक सणासारखाच उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यामुळे युवा ध्येय आमच्या मनात आहे सगळ्यात जास्त आणि ते ध्येय घेऊन आम्ही उतरलेलो आहे मैदानात। विकास कामाचे मुद्दे काही असतील जे आपल्याला आपल्या प्रभागाकरता करायचं आहे, कारण की अमरावती शहरातील सराफा बाजार हा मुख्य परिसर मानला जातो। खूप मोठा व्यावसायिक परिसर आपल्या प्रभागामध्ये येतो, काय सांगाल? गोष्ट सांगितली तर जवाहर गेट बुधवार हा ऐतिहासिक एरिया आहे। बरोबर, ऐतिहासिक अमरावती आहे, जुनी अमरावती आहे आणि इथं सर्व धर्म समभावाचे लोक राहतात। आणि जसं तुम्ही सराफ्याचा मुद्दा बोलला तर आजपर्यंत जेवढे नेते झालेत, आजी माजी होणारे किंवा येणारे लोकप्रतिनिधी आजपर्यंत, आज आपण सराफ्यात उभा आहे, परंतु सराफ्यामध्ये सोनार समाज असून एकाही लोकप्रतिनिधीने इथपर्यंत आज नरहरी महाराजांची मूर्ती का बसवली नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे माझा की सोनार समाजाचे जे दैवत आहे नरहरी महाराज यांची प्रतिमा इथे बसवली का नाही। ते ध्येय माझं सर्वात पहिले राहतील। कारण जर समाजकारण जर करायचं आणि राजकारणाचा 20% याच्यात ॲडजस्ट करायचं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल। या व्यतिरिक्त भाजी बाजारमध्ये जे आपले बंधू बसतात तिथे हॉकर्स बसतात, दिवस असो रात्र असो पाऊस असो ऊन असो थंडी असो वारा असो काहीही असो बिना शेडचे बसतात। इतक्या वर्षापासून लोकप्रतिनिधी झालेले पण अजूनपर्यंत तिथे शेड नाही टाकलेला आहे, तो शेड आपल्याला तिथे टाकायचा आहे। या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या ज्याही योजना अंमलबजावणीत आणलेल्या आहेत त्या योजनाचा महिलांना आपल्याला लाभ द्यायचा आहे। त्यानंतर जे गोरगरीब लोक आहेत, आज आपल्याला काही प्रभाग नवीन सुद्धा आलेला आहे, गोरगरीब लोक आहेत, त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी गोरगरिबी, पोटाची भूक। आता पोटाची भूक भागवण्यासाठी रोजगार आला, रोजगार येण्यासाठी नगरविकास साहेब जे आमचे बसलेले आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांना लाडक्या बहिणींनी साथ देणं गरजेचं आलं। कारण लाडकी बहीण योजना जेव्हा साहेबांनी सुरू केली होती तेव्हा जाऊन महायुतीचे 233 उमेदवार तिथे बसलेले आहेत। आज महायुतीचे आमदार खासदार तिथे लढून विजयी झालेले आहेत 233 उमेदवार। आणि लाडकी बहीण योजनेच्या नंतर जे कोणती पार्टी सत्तेत होती, जे कोणती पार्टी सत्तेत आली किंवा मुख्यमंत्री बनले त्यांनी अजूनही कोणतीच योजना अंमलबजावणीत नवीन आणली नाही। ज्या अंमलबजावण्या झालेल्या आहेत ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीतच झालेले आहेत। तर त्यामुळे शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आज अमरावतीला, पूर्ण अमरावती जिल्ह्याला माझं आव्हान आहे की शिंदे सेनेचे
एकनाथजी शिंदे साहेबांचे उमेदवार तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणा, कारण हेच तुमचे उद्याचं म्हणजे जे आपण विकास म्हणतो ते करतील. कारण आतापर्यंत स्मार्ट अमरावती बनणार होती, सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी सांगितलं होतं स्मार्ट अमरावती बनवू. स्मार्ट इथेच उदाहरण आहे स्मार्ट अमरावतीचं, की कचरामय अमरावती झाली आहे. स्मार्ट तर खूप दूरची गोष्ट राहिलेली आहे. फक्त एवढंच शब्द देईल की मनपामध्ये जर मी निवडून आली तर सर्वात पहिले अमरावतीमधला जवाहर गेट बुधवारा हा प्रभाग पहिल्या नंबरचा स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल. आपला परिचय द्याल आणि काय विकास कामाचे मुद्दे राहील, काय विजन राहील आपल्या निवडणुकीचा? नमस्कार, मैं अनिशा मनीष चौबे, जवाहर गेट बुधवारा 14 प्रभाग 14, मेरा बटन क्रमांक है 2, गट क से खड़ी हूँ मैं ज़्यादा कुछ बोलना नहीं चाहूँगी. मेरा यही बोलना है कि हमारा विज़न यही रहेगा कि अभी हम जहाँ जहाँ घूम रहे हैं लोगों का अधिकतर यही बोलना है कि लोग जीत के तो आ जाते हैं पर आपस आके नहीं देखते हैं हमारे तरफ. अधिकतर महिलाओं की प्रॉब्लम यही है कि नालियाँ भरी हुई है, कचरे वाले नहीं आते हैं, और उसके बाद में पानी की प्रॉब्लम है. कई लोगों को पानी की भी प्रॉब्लम है. कई जगह मतलब बोरिंग है पर इलेक्ट्रिक वाला नहीं है, जो बंद हो चुका है. तो मेरा यही बोलना है कि हमारे पीछे 2 बड़े आमदार का साथ है. मेरे जितना फंड हो सके उतना लाऊंगी और ये सब प्रॉब्लम को सॉल्व करने की. भाऊ काय सांगाल, अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेचं प्रतिनिधित्व करताय, कशा पद्धतीचे यावर विकास कामाचे मुद्दे राहील आपल्या प्रभागासाठी? माझं नाव सांगू पहिले? हो, आपला परिचय. मी प्रवीण वसंतराव हरमकर, माझी पत्नी सौ विशाखा हरमकर. या प्रभागामध्ये आम्ही 14 जवाहर गेट आणि बुधवारा या प्रभागामध्ये आम्ही दोघे उभे आहे. विषय असा आहे, लोकांच्या गरजा 3-4 असतात. महानगरपालिके म्हटलं तर महानगरपालिकामध्ये स्वच्छता, पाणी प्रश्न, लाईट आणि जिथे जिथे सौंदर्यीकरण असलं तिथलं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. आणि मूलभूत सुविधा ज्या असतात, जसं मार्केट एरिया असला म्हणजे त्या ठिकाणी संडास बाथरूमची व्यवस्था असली पाहिजे. मार्केट एरियामध्ये काय काय सुविधा असल्या पाहिजे ते पण आहे, पण यासाठी कुठे कुठे जागा पाहिजे. जसं आता मागच्या वेळेस माझ्याकडे मी शेवट इलेक्शनमध्ये 8 वर्ष आधीचा 9 वर्ष आधीचा, तर मी सक्करसातमध्ये एक जागा म्हणजे शेवटी मला ती जागा नव्हती, पण एक सर्व्हिस गल्लीमध्ये गोळेवार साहेब होते, की आम्ही कोणत्या पद्धतीनं सँक्शन केली आणि कसं केली ते आम्हालाच माहीत आहे. कारण की जागा नाही मिळत. गेटच्या आतमध्ये जुनी वस्ती असल्यामुळे अनेक प्रॉब्लेम येतात गेटच्या आतमध्ये बाजारमध्ये. कारण की इथली एक दुकान 50-50, 20-60 1-1 करोडची दुकान आहे आणि बाथरूमसाठी कोणी जागा देत नाही. तर हा काही विषय आणि काही नजूरच्या जागा नाही आहे. आज इथं जो आपण इथं उभा आहे ही पण जागा मंदिराची आहे. ही काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, काही सरकारी जागा नाही. ताईने एक छान विषय काढला माझ्या भगिनीनी, का सोनार समाजाचा पुतळा का नाही. चांगला विषय, त्यांचे विजन चांगलं आहे, त्यांचं अभिनंदन. पण पुतळा बसवासाठी कधी पण त्याची परमिशन भेटते का पहिले याचा विचार केला पाहिजे. ताईला त्याचा अभ्यास नसेल. कारण की शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी कुठे उभा करू शकत नाही, तर मी पण कुठे उभा करू शकत तो पुतळा. कारण की त्याला सरकारी 2005च्या आधी जे पुतळे लागून गेले त्याला मान्यता आहे, आणि 2005च्या नंतरचे देवाचे पुतळे असले ते पण काढले सरकार. 2005च्या नंतरचे जे पुतळे असले तो काढण्याचा अधिकार सरकारला आहे. नवीन पुतळा बसवण्याचा आजही अमरावती शहरात तुम्ही महानगरपालिका क्षेत्रात जाऊन पहा, जिथे आता झोन नंबर 2मध्ये अजूनही साठेसाहेबांचा पुतळा बांधून ठेवलेला आहे, राणीबाईचा पुतळा बांधून ठेवलेला आहे. असे अनेक पुतळे आहे का जे त्याचं हे झालं नाही, म्हणजे त्याची बसवता आला नाही. समाजाचा पुतळा माझं कर्तव्य आहे, पण समाजाचा पुतळा तुमचं एक मशान असते तिथे आहे. आमचं जे दुकान आहे सगळ्याच्या मनात असते, सगळ्याच्या दुकानामध्ये आमचे जे आराध्य दैवत आहे त्यांच्यामध्ये असते. पण ताईला मी विनंती करेन, त्यांनी विषय फार सुंदर घेतला, पण यांना त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे का ह्या पुतळा सँक्शन कोण करेल आणि तो कुठे बसून दाखवेल. कारण की त्याला भाऊ किती परमिशन पाहिजे, गव्हर्नमेंट तुम्हाला परमिशन देत नाही कोणता नवीन पुतळा बसवायला.
आता विजन आहे तुमचा का आम्ही काम कोणतं करायला पाहिजे. कामाची पद्धत अशी असते, महानगरपालिकेत कोणती नस दाबली तो कोणती नस उडते हे ज्याला समजलं त्याला कुठंच जावं लागत नाही. आणि महत्त्वाचा विषय हा रोड आहे. हा रोड मी 8 वर्ष आधी केलेला, 9 वर्ष आधी. तो रोड पाहून घ्या, त्याच्या स्टाईल पहा. आणि हा रोड वाढवण्यासाठी मी त्या नाल्याचं सगळ्यात पहिले अमरावती शहरातलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात पहिले मी आणलेलं पॅटर्न आहे. याचे धापे नाशिकहून आणले होते मी. आणि अमरावती शहरात हे विजन अजूनही माझं पॅटर्न पुऱ्या शहरात चालू आहे. हे पॅटर्न मी कशासाठी आणलं होतं, कारण की लोकांचे दुकानं थोडे समोर होते, नाल्या होत्या, नालीमुळे गाड्या नव्हत्या लागत. त्यामुळे मी त्या नाल्या पॅक केल्या. नाल्या पॅक करून त्याला पाण्याचा स्लोप दिला. जवाहर गेट ते जैन मंदिर कोणा मला दाखवून द्या एकही पावसाळ्यात कधी पाणी जमा झालं काय. ते विजन ठेवून काम करायला लागते माणसाला. कोणतंही काम करत असताना विजन असलं पाहिजे का आपण पुढचं काम कसं केलं पाहिजे. नाही तर आपण नाल्या बांधतो, रोड बांधतो, एवढाला पाणी जमा होते. या रोडवर मार्केटमध्ये कोणी एक दिवस दाखवून द्यावा का या रोडवर पाणी जमा झालं म्हणून. कारण की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणसानं कामाची पद्धत असली पाहिजे. आता काय विजन राहील भाऊ आपल्या या निवडणूक? विजन पुष्कळ आहे. मी तुम्हाला सांगितलं एका शब्दात, ज्याला न दाबता येते तो काही करू शकतो. बरोबर. मला कधी कोणत्या खासदार म्हणा आमदार म्हणा यांची जरूरत पडत नाही. मी स्वतःच सक्षम आहे. मी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये घुसू शकतो, मी तहसीलदारच्या ऑफिसमध्ये घुसू शकतो, मी एसडीओकडे जाऊ शकतो, मी महानगरपालिका आयुक्ताला पण पकडू शकतो. जे क्वालिटी माझ्यामध्ये आहे. मला काय विजन पाहिजे, माझा विजनच जनता आहे. जनताला काय पाहिजे ते मी देतो आणि याच्यावर पहिले लक्ष देतो. महत्त्वाचं, लोकांच्या गरजा फार कमी असतात. लोकांच्या महत्त्वाच्या गरजा असतात का त्यांना लाईट, पाणी, साफसफाई हे महानगरपालिकेच्या लोकांशी कनेक्टेड असते. ताईने एक विषय चांगला काढला, भाजीपाल्याचा वटा. याचं मी 1 करोडचं पूर्ण तयार केलं होतं. माझी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या फंडातून. त्यावेळेस ते मी त्या पक्षात होतो, ते आमच्या पक्षात होते. साहेब गेले, फंडही गेला, तुम्ही काय करू शकतो. मग मी ज्यावेळेस नगरसेवक होतो, शेवटी विरोधी पक्षनेता असताना त्याचं विजन मी पुरं तयार केलं होतं. मग इलेक्शन लागले, कारण की बाजारामध्ये काही लोकांचा विरोध आहे शेड टाकण्यासाठी. तिथे जे प्रॉपर अगर तुम्ही त्यांच्या बाईट घेतल्या त्यांचा विरोध आहे त्या वट्यावर. पण वटा मी बनवला आहे. वट्याचं पुरं काम मी माझ्या हाताने केलेलं आहे. पण तिथे जे टीनचं शेड आहे पण ते सेट करण्यासाठी तिथले स्थानिक लोक विरोध करतात. दुसरा महत्त्वाचा भाग, खासदार साहेब गेले त्यावेळेस एकनाथजी शिंदे हे मंत्री होते आणि आमचे उद्धव साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मला या प्रभागासाठी मी 2 करोड रुपये आणले होते. किती? 2 करोड. त्याच्यामध्ये काही नाल्या रस्ते होते, काही भाजीपाल्याचे वटे होते, 1-2 जे चिल्लर कामं असतात ते केले. पण त्यांनी तो निधी वापस नेल्यामुळे मी ते करू नाही शकलो. पण माझा विजन आहे, विजन तोच राहील जे लोकांना चांगलं मिळेल ते करेल. ताई आपल्याला एक प्रश्न विचारतो. नक्कीच ह्या गरजा नागरिकांच्या असतं. म्हटलं आपल्या प्रभागात आतापर्यंत अभ्यासिका किती आहेत, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता काय सुविधा आहेत आपल्या प्रभागात, काय सांगाल? अभ्यासिकासाठी माझ्या जो फाईल आहे पडलेली, तुम्हाला सांगितले मी आधीच का जुन्या अमरावतीमध्ये जागा नाही. कारण की माझ्याकडे हा 3चा प्रभाग होता. माझा प्रभाग 2 होता, आता आमचा मोठा प्रभाग झाला. त्यावेळेस मी भोवरा गल्लीतली जागा आहे ती जागा पुरी कन्वर्ट करून आणली. कलेक्टरची जी जागा होती ती जागा महानगरपालिकेला हस्तांतर केली मी. शेवटी इलेक्शन लागले, मी पडलो, अभ्यासिका गेली. म्हणजे एकही अभ्यासिका आपल्या प्रभागात सध्या नाही आहे? नाही आहे, अभ्यासिका नाही. पण मी आणली होती, त्याच्यामध्ये जो कागद आहे, प्रूफ आहे, सगळं आहे. शहराची, ज्या शहराचा एक सिम्बॉल आहे जवाहर गेट, ती घडी काही वर्षापासून बंद पडली होती. ती घडी मी त्याच पद्धतीने जुन्या काळातली ती चालू केली आहे. असं सांगायला बसलो तर पुष्कळ विषय आहे.
पण त्याच्यात मला जायचं नाही, कारण की आज इलेक्शन 9 वर्षांत लागलं आहे. बरोबर. कोणं काय काम केलं, कोणं काय नाही केलं, तो माझा विषय नाही. तो जनता पाहिजे. कोण किती वर्षानं आलं, इलेक्शन किती वर्षांना लागते, कोण कोणाला मिळते, इलेक्शन झाल्यानंतर काय इतकी परिस्थिती आहे 8-9 वर्षात, कोण व्यवस्थेवर आलं का नाही आलं, इलेक्शन आलं का सगळे बाहेर येतात, इलेक्शन गेलं का कोणी विसरून जाते. पण माझं एक ब्रिक वाद्य, मी 24/7 म्हणजे 365 दिवस ह्या सक्कर सातमध्ये बसला राहतो. मी कधीच कुठं हलत नाही. मग तुम्ही सगळा काम असतो. कोणाही जवळ नंबर मिळते, जेवढे लोक असेल या प्रभागात, जो जुना प्रभाग आहे त्यामध्ये सगळ्यांजवळ माझे नंबर होते आणि मी नंबर द्यायला हिसकत नाही. पण अशी परिस्थिती आहे, लोकांनी आज 9 वर्ष काय वाटत काय भोगलं हे त्यांनाच तुम्ही विचारा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय वाटतं ताई, आपल्याला अभ्यासिका आपल्या प्रभागात व्हायला नको का? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाची राहील मग? सर्वप्रथम प्रवीण भाऊंना मी एक शब्द बोलेल की दादा, तुम्ही ताईंना उत्तर विचारलं होतं तर ताईंना उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं. आणि नक्कीच दादांनी जो मत मांडलेलं आहे की अभ्यासिका नाही आहे, आता मला असं वाटतंय दादा माझ्या विरोधात उभे आहेत की काय, कारण दादा माझ्याच विरोधात बोलले. पण दादा, हा माझा शब्द राहील की मी नरहरी महाराजांची मूर्ती इथे आणेल, त्यांचं स्मारक इथे बांधेल, हा माझा एक शब्द राहील तुम्हाला. आणि या व्यतिरिक्त जे तुम्ही अभ्यासिकाची गोष्ट केली, तर आमच्या प्रभागामध्ये दादा 14मध्ये अभ्यासिका नाहीच आहे. अभ्यासिका काय विचारता तुम्ही, खुले मैदानसुद्धा नाही आहे लेकरांना खेळण्यासाठी. जर आज विचार केला तर एवढे जागे ओपन पडलेले आहेत, पण खुले मैदान, लेकरं काय मोबाईल घेतात, मोबाईलमध्ये बसतात. खुले मैदान नाही आमची, ते अभ्यासिका नक्कीच असायला पाहिजे, कारण हाच युवा वर्ग उद्याचा लोकप्रतिनिधी असेल. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तो ध्येय आमच्या विचारसरणीत आहे की आम्हाला अभ्यासिका आणायची आहे. त्यासाठी जेही प्रयत्न आम्हाला करावं लागेल ते प्रयत्न आम्ही करू, नक्कीच करू. कारण आपल्या ध्येयांमध्ये लिहिलेलं आहे की महिलांसाठी प्रशिक्षण द्यायचं आहे आपल्याला, आत्मसंरक्षण, त्याचसोबत मुलांसाठी, लेकरांसाठी आपल्याला खुले मैदान आणायचं आहे. त्या खुल्या मैदानाचा दुसरा फायदा असा की जेव्हा लेकरं तिथे खेळायला जातील तर तेव्हा त्यांचे आजी आजोबासुद्धा तिथे खेळायला जातील, जेणेकरून त्यांचासुद्धा तिथे व्यायाम होतील आणि एकमेकांशी जेव्हा भेटतील तेव्हा मन व्यक्त होईल. बरोबर. या व्यतिरिक्त जे अभ्यासाचं तुम्ही म्हटलं, आपण तिथे जे UPSC MPSCचे प्रशिक्षण करतात त्याचीसुद्धा पुस्तके आपल्याला तिथे अवेलेबल करून ठेवायचे आहे, हे आपलं विजन आहे. आणि माझं मत हेच आहे की माझ्या विरोधात जर माझी जी महिला कॅन्डिडेट उभी आहे तिने माझ्या विरोधात बोलायला हवं, पुरुषांनी बोलण्यापेक्षा. कारण आम्ही इथे आज कितीतरी वर्षापासून काम करतोय. दादांनी जो शब्द मांडला की 24/7, तर इथे असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना माहिती आहे 24/7 कोमल बद्रे सुद्धा रस्त्यावर असते. हे सगळ्यांना अनुभव आहे की कोमल बद्रे सुद्धा एका फोनवर रात्रीची सुद्धा येते. नवऱ्याचं नाव घेऊन मी पुढे जात नाही, कोमल बद्रेची स्वतःची ओळख आहे. लोक इथे नवऱ्याचं नाव घेतात, नवऱ्याच्या नावाने उभे राहतात आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नवरा जाऊन सही मारतो, तिथे नवरा जाऊन बसतो. काम करायचंय, महिलेला मैदानात उतरवलेलं तर महिलेनेच काम करायला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, स्थानिक उमेदवारांनी काम करायला पाहिजे. जे आणलेले आहेत बाहेरून, जे इथं 10 वर्ष अगोदर आणि 12 वर्ष अगोदर राहायचे, ते उमेदवार आमच्या छातीवर इथं नाही बसवायला पाहिजे. हे जय सत्तेत असलेली, न सत्तेत असलेली जय पार्टी आहे, त्यांना माझं निवेदन आहे की स्थानिक उमेदवार तुमच्याजवळ नाही का, की ज्यांचा तुम्ही गळा घोटताय आणि बाहेरचे उमेदवार आमच्या छातीवर बसवतायत आणि त्या उमेदवारांना बोलता येते का? शेवटी उद्या त्यांच्या नवऱ्याच जातील तिथं सभागृहात, नाही तर पाहून घ्यायचा. बोलणाऱ्या व्यक्तीला, आज मी जर इथे उभी आहे तर मी जनतेचा आवाज घेऊन उभी आहे, स्वतःसाठी उभी नाही आहे. आणि माझं घर, दादा तरी सराफात राहतात, मी तिथे राहते पटवीपुरा स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला. माझं घर प्रत्येकाला माहिती आहे आणि माझ्या घरी लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत ते कोमल बद्रे कोण आहे कोणाला सांगावं नाही लागेल. भाऊ, आणखी एक प्रश्न घेतो आपल्याला. आपल्या प्रभागातच एक उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्याचं काम आता आपली राष्ट्रवादी सोबत युती आहे, तर कशा पद्धतीचं काम सुरू होईल का? हे काम कधी पूर्ण होईल? काही आपलं यावर येणार? कारण मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याकरिता असो किंवा आणखी काही गोष्टी करता मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. विषय असा आहे, मी त्याच्या संदर्भात एक आंदोलन छेडलं होतं ह्या पुलासंदर्भात, आणि त्या पुलासाठी मी निवेदन दिलं. एक माझी कामाची पद्धत वेगळी आहे. मी पहिले एक पत्र देत असतो, निवेदन देतो, त्यानंतर स्मरणपत्र देतो
स्मरणपत्रानंतर मग मी माझ्या हिशोबानं काम करतो त्या अधिकाऱ्याला काय करायचं. पण तेवढ्यातच काही गव्हर्नमेंटला वाटलं असेल, काही कोर्टात गेले, संजीवनी आपल्या पद्धतीनं काम केलं, त्याचं काम सुरू झालं. आता त्याचं काम सुरू आहे पुलाचं. त्यांना टाईम दिलेला आहे, टाईमला काही त्याच्यामध्ये अजून तारीख दिली आहे त्यांनी, त्या तारखेप्रमाणे त्याचं काम चालू आहे. सध्याचं काम चालू आहे तिथे. दोन्ही आमदार आपल्यासोबत आहेत. आता काय वाटते, होईल काम या 1001%. कधीपर्यंत पूर्ण होईल काय हे वाटतं? आता गव्हर्नमेंट सांगू शकते. ताई काय सांगाल, आपण सुद्धा एक राष्ट्रवादीच्या उमेदवार आहात. दोन्ही आमदार आपल्यासोबत आहेत. विकास कामाचे मुद्दे घेऊन आपण समोर जात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शहरातला एक उड्डाण पूलच प्रलंबित आहे. काय सांगाल यावर? मेरा बोलना इतना ही है भैया, जैसे दीदी ने बोला कि मेरे जो सामने खड़े हैं वो क्यों नहीं बोल रहे हैं. मेरा एक ही बोलना है कि आप एक्सपीरियंस होल्डर हो. मैं आपको भी बेस्ट बोलती हूँ, मैं भी लाइन में खड़ी हूँ, है ना. वो एक्सपीरियंस होल्डर है, नो प्रॉब्लम. पण मेरा ये बोलना है, कारण हेच आहे की मुस्लिम बांधवांची सुद्धा आपल्याला मतं पाहिजे आहेत, बरोबर आहे. आणि त्यांनाच मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतो गेल्या अनेक वर्षांपासून. तर आता आपण त्या लोकांपर्यंत पोहोचत असाल तर काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या, कशा पद्धतीचा त्यांचा त्रास असेल किंवा उड्डाणपूल चालू करण्याकरिता काही मागण्या असेल नागरिकांच्या, काय सांगाल? हमारा यही बोलना है कि हमारे साथ में 2 आमदार खड़े हैं, उनका साथ हमारे साथ में है. जितना हो सकेगा हम हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे. और आप जो उड़ान पुल की बात कर रहे हो वो पूरा करने की पूरी कोशिश करेंगे. एक मेरा ये बोलना है कि अपनी जो महिला जो है यहाँ पे, मतलब CCTV कैमरे लाने का, मतलब महिला सशक्तिकरण का काम, मेरा फोकस उस पर ज़्यादा रहेगा. और आप जो उड़ान पुल का बोल रहे हो वो भी हम करेंगे. काय वाटते ताई, दोन्ही आमदार आहेत मात्र काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. नेमकं काय कारण असेल आणि कशा पद्धतीच्या समस्यांना सामोरे जात आहे नागरिक? आता 9 वर्षानंतर जेव्हा निवडणूक आलेली आहे तर त्यावेळेस तुम्ही एक बघितलं असेल, यावेळेसचा जो एजेंडा आहे तो समाजा थ्रू चालून राहिलेला आहे. म्हणजे समाजाने विश्लेषण करून ठेवलं की हा माझा तो माझा अशा पद्धतीचं चालू आहे, जे नाही व्हायला पाहिजे. पहिला महत्त्वाचा विषय. आता राहिला विषय समाजाचा. तर समाजाचा विषय दादा, तर आमदार, खासदार, माजी आमदार, येणारे आमदार, होणारे आमदार यांच्याच ठेकेदारांना ठेके का द्यायचे? वाल्मिकी समाजाचा जो कचऱ्याचा ठेका असतो तो ठेका आपण त्यांना देऊ शकत नाही का? सगळ्यात पहिला प्रश्न माझा. त्याच्या व्यतिरिक्त जर आज आपले लोक तिथे जाऊन काम करतायत तर त्यांचा जो 500 रुपये रोज असतो त्यांना 200 आणि 300 रुपये रोज देतात. म्हणजे ठेकेदाराचे आपण पोट भरून राहिलेलो आहे आणि कचरा द्यायचे तैसे आपल्या दरवाजे के सामने का? हे मग बदलायला पाहिजे ना कुठेतरी. सर्वसामान्यांना ठेके द्या ज्यांना त्याची गरज आहे आणि जो खरंच करू शकेल. आणि राहिला उड्डाण पुलाचा प्रश्न, तो उड्डाण पूल तर बाजारातला आहे दादा. जो राजकमलचा उड्डाण पूल बंद पडलेला आहे, ज्याचा सर्वात जास्त त्रास होऊन राहिलेला आहे लोकांना, त्याचं काय? त्याच्यासाठी करायला पाहिजे. बरं, हा जाऊ द्या विषय. मागच्या वेळेला शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता, कोमल बद्रे उभी होती, तुम्ही सगळे माझे प्रेस बंधू तिथे होते, मी एकटीने आवाज उचलला होता त्यावेळेला. बाकी तेव्हा काय लपले होते हो, जे म्हणजे म्हणतायत आता की आम्ही असं करू तसं करू. मला करायचं काय हे कामातून दिसेल, कामातून दिसेल. आणि ताईंनी जसं म्हटलं ताई बेस्ट ऑफ लक, तो ताई इलेक्शन 4 दिन का रहता, अपने को आगे चल के एक ही प्रभाग में रहना है, साथ में रहना है, आपको भी बेस्ट ऑफ लक. सोनार समाजासाठी आपण एक विशेष कार्य करण्याचं सांगितलं होतं, पुतळा बसवायचा आहे. भाऊंनी सांगितलं की त्याचं परमिशन मिळत नाही. आपण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते की परमिशन वगैरे, नगर विकासाचं खातं जे आहे उपमुख्यमंत्र्यां साहेबांच्या हाती आहे. जर साहेबांचे हात बळकट राहिले, मी आधी पण बोलली की ज्या पण अंमलबजावण्या झालेल्या आहेत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच झालेले आहेत. सत्तेत असताना जे आता जे मुख्यमंत्री आहेत, आता कोणत्याच योजना अंमलबजावणीत आलेल्या नाही. जे मुख्यमंत्री होते त्यांनीच त्या योजना काढलेल्या आहेत आणि त्याच चालू आहेत आणि त्या कधी बंदही होणार नाही जोपर्यंत उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे सत्तेत बसलेले आहेत. आपण सांगितलं की आपण समाजाच्या तळागाळात जाऊन काम करता, मात्र हे सर्व करण्याकरिता एक नगरसेवकाचं पद हवं का? सामान्य नागरिक करू शकला नक्कीच नाही, नक्कीच नाही. परंतु जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला कुठेतरी लोकप्रतिनिधी जो येतो ना, ज्यांना 9 वर्षापर्यंत लोकांनी पाहिलंच नाही. काल आम्ही खूप छान असा पिक्चर बघितला, पण आता त्याचा व्हिडिओ नाही दाखवत मी तुम्हाला. लोकांचा प्रश्न होता 8 वर्षापासून कुठं गेली होती, हा प्रश्न होता लोकांचा. आज उमेदवार जेव्हा बाहेरचे आणले, आज मला सांगा गोरगरीब माणूस 300 रुपये 400 रुपये रोजानी तर काम करतो, तो 100 रुपये खर्च करून साईनगर बडनेरा त्या उमेदवारांच्या घरी जाणार आहे का? आणि तिथं जाऊन काम होईल याची शाश्वती काय? कारण याच्या अगोदर सत्तेत असताना नगरसेवक असताना आशा वर्कर ताई त्यांच्या घरी गेल्या होत्या, पाणी सुद्धा पाजलं नाही म्हणते नगरसेवक बाईंनी. कुठल्या तुम्ही, हा प्रश्न त्यांचा होता.
लोक भेटतात ना दादा सगळ्या पद्धतीचे. आणि जो तुम्ही मुस्लिम वर्गाचा विषय विचारला की मुस्लिम वर्गात, तर ताईंना माझं एकच म्हणणं राहील, ताई तुम्ही तिकडे गेल्या होत्या का? तुम्ही गेल्या होत्या का? नाहीतर तुम्ही सांगा आम्ही तिकडे आलो होतो की नाही, हे तुम्ही सांगा, आम्ही दाखवतो. आपण पाहणी केलीत, जसं की त्यांनी सांगितलं की आपण अद्याप ही मुस्लिम भागात पाहणी केली नाही. आपल्याला काही माहिती आहे या संदर्भात? काय उत्तर द्याल्यावर? क्यों नहीं गए थे? बिल्कुल गए थे भैया, आप जाके वहाँ जाके पूछ सकते हो. और मुझे किसी से कंपटीशन नहीं करना है. काय है ना? समस्या सांगितल्या नागरिकांनी तिथल्या? बस सबका प्रॉब्लम यही है भैया, अधिकतर सबका बोलना यही है कि हमारी नाली साफ करवाओ, हमारा परिसर स्वच्छ कराओ, हमको पानी की प्रॉब्लम है वो कराओ. बाकी लोगों का अधिकतर कुछ नहीं कहना है. आरोग्यासाठी विशेष व्यवस्था आपल्या प्रभागात सर्व आहे का भाऊ? आपल्या प्रभागामध्ये आरोग्यासंबंधित म्हणजे तुम्ही दवाखान्याबद्दल बोलत आहे का? हो, आरोग्यासाठी महानगरपालिकेचे दवाखाने असतील. महानगरपालिकेचे दवाखाने आहे. एक आपल्या भाजी बाजारमध्ये आहे, जे आपलं ज्याला जुनी कोतवाली परिसर म्हणतात, तिथे एक दवाखाना आहे महानगरपालिकेचा. आणि तो दवाखाना मोठ्या प्रमाणात काम करते गेटच्या आतमध्ये. तिथे एक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पण आहे. आता काही ठिकाणी शहरामध्ये महानगरपालिकेत सगळ्याच ठिकाणी हॉस्पिटल नसतात. अगर लोकांना अजून कुठे जरूरत पडली, कारण की हा माझ्यासाठी नवीन प्रभाग आहे तिकडचा, लागेल तर त्याची व्यवस्था करेल, तो भाग नाही. आता काय सांगाल, 4 वर्षापासून प्रशासन राज होतं शहरामध्ये, कशा पद्धतीचे कामं झाले महानगरपालिकेच्या वतीने, किंवा काय आता जेव्हा नगरसेवक होणार तेव्हा काय विशेष राहणार? सर्वात पहिलं काम करायला आपलं? तुम्हाला आधीच सांगितलं काम. 4 वर्षापासून प्रशासन राज होतं शहरामध्ये, प्रशासनाला दाबाचं काम आमचं. प्रशासनाला मला ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस मी दाबलं, कारण की प्रशासन तसं जागा होत नाही. प्रशासन 2-3 गोष्टीच ऐकतात. त्यांना दाबाचं काम, त्यांना निवेदन देण्याचं काम करून घ्यायचं काम, ही पद्धत वेगळी वेगळी असते. आणि लोकांना पण त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे या प्रभागामध्ये, का बा आपण 8 वर्षात काय चुका केल्या, पुन्हा काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. ताईचा एक विषय व्यवस्थित आहे. जो विषय असा आहे का बाहेरचे कॅन्डिडेट आहे या वार्डात. सध्याच्या परिस्थितीत अमरावती शहरामध्ये या प्रभागामध्ये सगळे बाहेरचे कॅन्डिडेट पुष्कळ आहे. म्हणजे ते राहतात भलतीकडे आणि उभे इथे आहे. कारण की स्थानिक नगरसेवक असला पाहिजे, जेणेकरून जनतेवर त्याचं लक्ष राहील. कारण की जनता एकदा निवडून दिल्यावर तुमच्या घरी येऊ नाही शकत गळीगळी, कारण तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागते. पण काही लोक असे आहे, त्यांच्या डोक्यात असं असते आपलं इलेक्शन झालं का ते आपल्या पद्धतीनं काम करतात. आणि काही लोकांची सामाजिक काम करण्याची दृष्टी वेगळी असते. काम करण्याची एक पद्धत असते. महानगरपालिकेचे काम कसं करावं लागते, शासनाचं काम कसं करून घ्यावं लागते, याचा पण लोकांना अभ्यास असला पाहिजे. जो जनप्रतिनिधी आहे, काही लोकांना अभ्यास आहे, काही लोकांना आहे नाही. म्हणून ते त्यांचे 8-9 वर्ष जे खराब गेले, जे आज लोक ओरडत आहे. ताईने एक तो विषय सुंदर बोलले, चांगला विषय आहे तो, व्यवस्थित विषय आहे. का काही उमेदवारांना लोक हे विचारत आहे का तुम्ही 9 वर्षांतर आले, हा पण तेवढा सत्य आहे. त्यासाठी ते आम्ही सांगितलं म्हणून नाही, तुम्हाला त्यासाठी वाढत घुमावं लागेल आणि लोकांचं जनमत घ्यावं लागेल. काय आम्ही जे बोललो ते खरं आहे की खोटं आहे. कारण की सामान्य लोक कसं आहे, तुम्ही काय हर वेळेस तिथं राहत नाही. ते बिचारे आपल्या पद्धतीनं बोलतात काय असं झालं तसं झालं. तर म्हणून ह्या गोष्टीत तुम्हाला त्या लोकांपासून घ्यावं लागेल. की मी कितीही सांगितलं, खरं सांगू शकतो, खोटेही सांगू शकतो. राजकारणात लबाड्या गोष्टी जास्त होतात आणि परफेक्ट गोष्टी करणारे माणसं ते कधीच कोणत्या उलट्या गोष्टीत हात नाही घालत. मला जो अभ्यास आहे का कोणतं काम होऊ शकते आणि कोणतं नाही होऊ शकत, मी ताईला अजून विनंती करतो, ह्या येऊन जाऊन माझ्या समाजाच्या पुतळ्या येऊन राहिल्या. कोणी शिवाजीचा पुतळा लागू शकत नाही तर माझ्या समाजाचा पुतळा लागू शकतो का बिगर परमिशनचा? ज्यामध्ये खासदार स्वतः, आमदार स्वतः यांनी राजकमोर पुतळा लावायचा प्रयत्न केला, लागला काय? अशा अनेक पुतळे गावात आहे जे अजूनही बांधलेले आहे, महानगरपालिकेने जप्त केलेले आहे. मी महाराजांचा पुतळा, माझ्या महाराजाचा पुतळा जप्त होऊ देऊ का? मी ते करू शकत नाही. ताईंनी करत असेल त्यांचं अभिनंदन, कारण की मी त्याच्यासाठी स्वतः पण जाईन त्यांच्यासोबत. त्या निवडून आल्या, मी नाही आलो तरी, त्या आल्या तरी,
तरी मी जाईल आणि यांनी तो सरकारकडून माझा पुतळा पास करावा त्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे. कारण की मला समजते आश्वासन देणं सोपं आहे, ते कृतीत करणं तो फरक आहे. कारण की कृती करून कोण शकते ज्याला समजते. कारण की काही गोष्टी अशा असतात राजकारणात, मी काही बोलू शकतो इथं, मी असं करल, मी तसं करल, मी हे करून टाकल, मी ते करू शकतो. अभ्यासिकासाठी जागा नाही आमच्याजवळ. मी जागा परचेस केली होती, माझ्याजवळ सगळे डॉक्युमेंट आहे. मी कलेक्टरपासून महानगरपालिकेची जागा घेतली होती. 1,75,000 महानगरपालिकेने कलेक्टरला भरले पण होते. पण इलेक्शन लागलं, ती जागा लोकांनी आता हडपून घेतली महानगरपालिकेपासून. याची पण तपशील करा. कारण की काय, काही गोष्टी अशा असतात लोक बोलतात तर ते कृतीत होत नाही. दुसरा विषय, जसा तुम्ही अनेक विषय आता बोलाल, पुष्कळ विषय आहे, पण मला त्याच्यावर जायचं नाही. मी तेच बोलेल जे काम होते, जे काम करू शकतो. माझे 2 शब्द बोलून मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगाल ताई, 4 वर्ष आता प्रशासन राज होतं शहरामध्ये, कशा पद्धतीचे कामे चालले आणि आता आपण सुद्धा प्रशासनाला दाबून कामं करून घेतली का आतापर्यंत, काय सांगाल? आजपर्यंत प्रशासनाला दाबूनच कामे केले. सत्तेत असून शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा आम्ही विरोधच केला. आणि प्रवीण भाऊंना माझं फक्त एकच म्हणणं राहील की प्रवीण भाऊने एकेरी भाषेत शिवाजींचा पुतळा म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द वापरायला पाहिजे. जय महाराष्ट्र. नक्कीच यावेळी अनेक उमेदवार आपल्याशी जुडलेले होते. भाऊ, हा भाऊ. काही नाही घ्या, फार अलग विषयावर येऊन राहिल्या. राजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कोणी शिकूच नाही, पहिली गोष्ट. आता कसं होऊन राहिलं, ह्या माझ्या विरोधात उभे आहे का मी यांच्या विरोधात उभा आहे? कारण की यांनी माझ्या महाराजावर बोलले, आता अजून त्याच महाराजावर बोलून राहिले. महाराज शिवाजी महाराज सांगण्याचा प्रयत्न आम्हाला कोणी करू नये. कारण जेवढ्या केसेस आमच्यावर आहे शिवाजी महाराजांसाठी, तेवढ्या केसेस कोणावर नाही. माझ्या 87 केसेस आहे. दंग्याच्या असो का कोणत्याही असो, असं आमच्याबद्दल कोणी बोलू नये. नक्कीच यावेळी अनेक उमेदवार आपल्याशी जुडले होते. आपण प्रभागामध्ये सर्वच प्रभागामध्ये दाखल होतो. सामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आहे. कोणाला आपल्या प्रभागाबद्दल काही प्रश्न असेल, नक्की सिटी न्यूज चॅनलच्या महासंग्रामचा रथ प्रभाग क्रमांक 14 मध्ये दाखल झालेला होता. अनेक उमेदवार आपल्याशी जुडलेले होते. आपापले विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला ते समोर जात आहेत. अनेक विकास कामे करण्याची त्यांची इच्छा आहे. आपण असं सर्व प्रभागामध्ये जाणार आहोत आणि सर्व उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमक्या कोणत्या विकास कामाचे मुद्दे घेऊन आता ते या निवडणुकीला समोर जात आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण लवकरच दुसऱ्या प्रभागात आपल्याशी जुळणार आहोत.